नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र चंदन कांबळी आणि आज आम्ही सर्व हे बघा पाठीमागे बाळाशेठ आणि सचिन शेडगे ड्रायव्हिंग सीटवर आहेत, डॉक्टर पाटील आणि आम्ही सगळेजण मिळून चाललोय माचाळला एक वर्षा सहलीसाठी। याच्या आधी आमची एक वर्षा सहल झाली होती, तेव्हा बाळाशेठ आमच्याबरोबर नव्हते, पाटील डॉक्टर पण नव्हते। तर मुद्दाम आता चौघांचा एक योग आलेला आहे की वर्षा सहलला जाण्यासाठी। तर चला माचाळ, मी पण पहिल्यांदाच जातोय माचाळला, बघूया काय कसं आहे तिथे मिनी महाबळेश्वरच आहे ते आपलं कोकणातलं। चला तर जाऊन बघूया आज। हे बघा मित्रांनो, आता आपण आलोय कोकण नगरला A1 चिकन सेंटरला आणि आपण तिकडे गेल्यावर बनवणार आहोत जेवण। म्हणजे आपण स्वतः नाही बनवणार आहोत, तिथे गावातली लोक आहेत, काही घरं आहेत, तिथे आपल्याला जेवण बनवून मिळणार आहे। तर आपण आता वशिक आणि रईसच्या या A1 चिकन सेंटरला घेतलेलं आहे। एक कोंबडी घेतली मस्तपैकी आणि तांदूळ घेणार आहोत, डीमार्टला जाऊन तेल घेणार आहोत, असं काही साहित्य, कांदा टोमॅटो वगैरे असं साहित्य आपण तिकडे नेऊन देणार आहोत, जेणेकरून आपल्याला तिथे जेवण मिळेल दुपारचं। कारण की तिथे वरती हॉटेल वगैरे काहीच नाहीत, खाण्यापिण्याची काही व्यवस्था पण नाही आहे। चिकन आणि आत्ता आपण थांबलो जाऊ की तुम्ही पण चालेल पालीमध्ये आणि बाळाशेठ गेले टोमॅटो, कांदा, लिंबू हे सगळे भाज्या आणायला, जेणेकरून चिकनमध्ये आपल्याला वापरायला खायला। हे बघा बाळाशेठची मिमिक्री करताना पाटील डॉक्टर। चला तर बघ। स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे, एवढं भारी लोकेशन आहे इथलं। तुम्ही पण नक्की या एकदा माचाळला। मित्रांनो तुम्ही पाहू शकाल की आता आपण आलो आहोत माचाळला वरती एकदम शेवटला, जिथे रस्ता संपतो। आणि हे बघा आम्ही इथे सगळेजण थांबलोय आणि बऱ्याचशा गाड्या आहेत, पण आज गर्दी थोडी कमी आहे, त्यामुळे
आणि इथनं जर चालत गेलो तर आपण समोर दिसतोय हा इथे विशाळगड आहे, धुक्यामुळे दिसत नाही आहे. तर अर्धा तास लागतो आपल्याला चालत जाण्यासाठी. आणि हे बघा काय असं इथलं लोकेशन आहे, अतिशय सुंदर असं पूर्ण गावातलं असं नॅचरल पूर्ण लोकेशन आहे बघा, तुम्हाला समजत असेल. आणि हे मित्रांनो आता आपण माचाळला अगदी टॉपला आलेलो आहोत आणि तुम्हाला दिसत असतील हे बघा पाठीमागे आपले सचिन आहे, बाळा आहे, डॉक्टर आहेत आणि वारा इतका भारी सुटलेला आहे तुम्हाला समजत असेल. आणि गार असं इथलं वातावरण आहे, खूप बरं वाटतंय. आणि हा बघा सचिन आंघोळ न करता आलेला आहे. आणि मित्रांनो आता आपण आलो आहे ज्यांच्याजवळ आपण दिलं होतं चिकन बनवायला माचाळ गावामध्येच, हे आहेत मांडवकर म्हणून. आणि हे बघा त्यांचं घर, जुन्या पद्धतीचं घर, गावातलं अगदी पारंपरिक पद्धतीचं, खूप छान वाटतं आणि खूप गार असं घर आहे अतिशय आतनं. आणि हे बघा हे असं घर आहे, हे बघा ह्यांचं ते किचन आहे, हे भांडी बघा किती छानपैकी मांडलेली आहेत मांडणीत. आणि हे आहे छोटंसं देवघर तुम्हाला दिसत असेल. आणि देवघराच्याच पुढे डाव्या साईडला आहे त्यांचं स्वयंपाकघर. हे बघा चुलीवर काहीतरी जेवण चालू आहे आणि आमचं चिकन देखील चुलीवरचंच आहे, त्यामुळे ते चवीला देखील खूप छान लागणार आहे. आणि हे आहेत ते काका, ते बघा डॉक्टरांनी टोप आणि भाक. आणि मित्रांनो संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही माचाळवरून खाली निघालो. जेवण वगैरे सर्व कार्यक्रम आटपून चुलीवरचं बनवलेलं जेवण अतिशय सुंदर होतं. तुम्हाला पण जर इकडे माचाळला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. धन्यवाद.